शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुशिक्षित आणि विकासाची जाण असणारे उमेदवार असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा तयार झालाय। शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून या मतदारसंघाच्या विकासाला सुरुवात करावी असं आवाहन करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी केलंय। करवीर तालुक्यातील कोपारडे आणि वाकरे इथं झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। करवीर तालुक्यातील कोपारडे आणि वाकरे इथं शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रियांका दिवसे, वाकरे पंचायत समितीच्या उमेदवार शारदा पाटील, शिंगणापूर पंचायत समितीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली। यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी विकास कामांचा आढावा घेतला। करवीर विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे। विकासाच्या बळावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीवर भगवं वादळ उभं राहील। आम्ही नेहमी बाळासाहेब विचारांवर काम करत असून समाजकारण हीच आमच्या कामाची पद्धत आहे। पक्षाच्या विचारधारेशी आम्ही कधीही तडजोड केली नाही, परंतु आता ज्या विचारधारेला नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध राहिला त्या पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर राष्ट्रवादीचे उमेदवार लढत आहेत। ही कोणती विचारधारा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। विरोधकांना पराभवाची जाणीव झाली आहे। त्यांनी आता पैशाचा भरमसाठ वापर सुरू केला असून मतदारांना विकत घेण्याचा नवा फोन पे फॉर्म्युला अवलंबलाय, परंतु करवीरची स्वाभिमानी जनता आमिषाला बळी पडणार नाही। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं। तर शिंगणापूरचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य DR पाटील आणि शिंगणापूरचे पंचायत समितीचे उमेदवार अभिजित पाटील यांनीही विरोधकांच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन केलं। गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रियांका दिवसे आणि वाकरे पंचायत समितीच्या उमेदवार शारदा पाटील, कुंभीचे संचालक अनिल पाटील, BB पाटील, SP चौगले यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी प्राध्यापक वसंत पाटील, राजेंद्र दिवसे, DR पाटील, एकनाथ पाटील, विलास पाटील यांनी तीनही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय। यावेळी अजित पाटील परितेकर, अभिजित पाटील, पाटलू पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, अर्जुन पाटील, कैलास पाटील, BS पाटील, रविराज पाटील, सुहास जामदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।